Hello everyone. Let's see some more examples from the point derivative of parametric function. So here are some examples. So we will start from first example. First, given x is equal to 80 square, y is equal to 280. Okay, so हे given आहे. So differentiate with respect to x. काय येणार आहे? एक्स येणार का? नाही येणार, बिकॉज इथं व्हेरिएबल कोणता आहे? टी आहे. ओके, म्हणजेच काय येणार बघा, डी एक्स बाय डी टी कॉन्स्टंट काय याच्यामध्ये ए कॉन्स्टंट आहे तसंच ठेवा. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार आहे? 2t येणार आहे. म्हणजेच युअर फायनल डी एक्स बाय डी टी इज 280. ओके, नेक्स्ट आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू अगेन टी. बरोबर, म्हणजेच काय ना, डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 2a कॉन्स्टंट तसंच ठेवा. टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार आहे? 1 येणार आहे. जसं एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येतं तसंच हे पण, म्हणजेच डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 2a इंटू 1 इज 2a. ओके, देन देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार आहे? डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय dt. So your final answer is 2a upon 280. Therefore 2a cancel, राहिलं 1 upon t. This is your answer. Okay, so let's see second example. Okay, that is second example. Given x is equal to a cot theta, y is equal to b cosec theta. ओके, तर आता x इज इक्वल टू ए कॉट थिटा आहे. ह्याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागणार तुम्हाला? इथं व्हेरिएबल कोणता आहे? थिटा हा व्हेरिएबल आहे. सो काय करावं लागणार बघा, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा. म्हणजेच डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू कॉन्स्टंट याच्यामध्ये ए आहे तसंच कॉट थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? मायनस कोसेक स्क्वेअर थिटा येणार आहे. ओके, सो फायनली डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा येणार आहे. सो इथं वाय इज इक्वल टू बी कोसेक थिटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके, म्हणजेच डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू काय येणार? बी इंटू कोसेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा येणार आहे. बरोबर, देअरफॉर डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा येणार. सो देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता इथं काय येणार आहे? डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा येणार. राईट, मग डी वाय बाय डी थिटा काय येणार? बी मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा येणार अपॉन मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. आता याच्यातलं काय काय कॅन्सल होतं बघा, हे प्लस मायनस मायनस प्लस झालं, हा पूर्ण कोसेक गेला, ह्याच्यातला एक गेला, राहिलं काय? बी अपॉन ए कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा येणार आहे. बरोबर, दिस इज युअर डी वाय बाय डी एक्स. आता याच्यातून फर्दर सिम्प्लिफिकेशन तुम्ही करू शकता किंवा हे आन्सर इथंच ठेवू शकता. आता फर्दर सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय? कॉट थिटा कॅन बी रिटन ॲज 1 अपॉन टॅन. ओके, किंवा कॉट थिटा कॅन बी रिटन ॲज कॉस अपॉन साईन. ओके, आणि कोसेक थिटा कॅन बी रिटन ॲज 1 अपॉन साईन. ओके, म्हणजे हे साईन साईन कॅन्सल होतं, राहतं काय बघा. ओके, सो पाहिजे तर मी सॉल्व करून देतो तुम्हाला. हे कॉट थिटा म्हणजेच काय? कॉस थिटा अपॉन साईन थिटा इंटू, आता हे 1 अपॉन साईन थिटा येणार. कोसेकचं रेसिप्रोकल काय? 1 अपॉन साईन थिटा. म्हणजेच हे काय होणार? बी अपॉन ए इंटू, आता हे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्युमरेटरला, म्हणजेच कॉस थिटा अपॉन साईन थिटा इंटू साईन थिटा.
So therefore your final answer is b upon a. It both get cancelled. b upon a cos theta. समजलं का बघा? ओके. सो थर्ड एक्झाम्पल आपण सॉल्व करू. गिवन x is equal to a into 1 minus cos theta, okay, and y is equal to b into theta minus sin theta, theta minus sin theta. Okay, so let's take a derivative 1 minus cos theta. Okay, so differentiate. आता इथं व्हेरिएबल कोणता आहे? अगेन थिटा आहे. सो dx बाय डी थिटा हा a इंटू आहे, त्यामुळे कॉन्स्टंट तसाच राहणार आहे. ब्रॅकेटमध्ये 1चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि मायनस कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा, बरोबर. सो युअर फायनल dx बाय डी थिटा इज मायनस मायनस प्लस a इंटू साइन थिटा येणार, बरोबर. ओके, बघा मग आता काय येणार बघा, हे चेक करा हवं तर परत एकदा. ओके, जर समजा इथं 2 असतं तर काय केलं असतं तुम्ही? ओके, 2 इंटू ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला असता, बरोबर. म्हणजेच बघा तर हे 2 इंटू 1 2 झालं असतं, 2 मायनस 2 कॉस थिटा आलं असतं, बरोबर. मग 2चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं असतं आणि मायनस 2 कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह -2 आहे, तसंच कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा, बरोबर. म्हणजे मायनस मायनस प्लस झालं, म्हणजेच हे a साइन थिटा हे आन्सर तुमचं बरोबर आहे. नेक्स्ट आहे y इज इक्वल टू b इंटू थिटा मायनस साइन थिटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, देन dy बाय डी थिटा इज इक्वल टू, परत b कॉन्स्टंट आहे तसाच, थिटाचं डेरिव्हेटिव्ह मिळालं 1. ओके, थिटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा 1 येणार आहे, मायनस साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? कॉस थिटा येणार आहे. ओके, सो इथं काय सिम्प्लिफिकेशन नाही आहे, त्यामुळे तसंच ठेवा. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. मग dy बाय डी थिटा काय आहे बघा, b इंटू 1 मायनस कॉस थिटा अपॉन a साइन थिटा. सो दिस इज युअर आन्सर. ओके, हे काही एक्झाम्पल्स आहेत, ठीक आहे. हे एवढे तुम्ही प्रिपेअर करा आणि ह्याच्यातून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि जे एक्सरसाइजमध्ये आहेत, होमवर्कला आहेत, ते सगळे एक्झाम्पल सॉल्व करा. ओके, सो अजून थोडे एक्झाम्पल्स आहेत याच्यातले, ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करू. ठीक आहे. थँक्यू.